असं की पवार साहेबांचं राजकारण हे संस्थात्मक आहे आणि ते जर गोपीनाथ मुंडे अत्यंत विचित्र काळामध्ये गोपीनाथ मुंडे त्यांच्या विरोधात असताना ते ऊसतोड कामगारांसाठी सकाळी गोपीनाथ मुंडे साहेब टीका करायचे आणि संध्याकाळी साहेब त्यांच्याबरोबर चर्चा करून ऊसतोड कामगारांवरती तोडगा काढायचे. पवार साहेबांचं एक विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे. कधी कधी आम्हालाही हे वाटतं, पण शेवटी ते पवार साहेब आहेत. त्यांनी अनेक वेळा संस्था जिवंत ठेवण्यासाठी आपला राजकीय मतभेद कायम बाजूला ठेवले. ज्या पद्धतीनं सामनामधनं सातत्यानं केंद्र सरकार सामनाचं काम करतं, आपण आपलं काम करायचं असतं. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, मात्र सरकारने अजूनही पंचनामे शेतकऱ्यांची कोणाला पडली आहे? पडली असती तर खरं बोलून कर्जमाफी केली असती ना. ते सरळ सांगतात आम्ही कर्जमाफीबद्दल बोललोच नव्हतो. हा 2000 कोटींचा असण्यापेक्षा सगळी खोटी कागदपत्र सादर करून चॅरिटी कमिशनरच्या हाताशी धरून महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि रेव्हेन्यू आणि लँड रेकॉर्ड असे सगळे अधिकाऱ्यांनी मिळून केलेला हा घोटाळा आहे. ह्या घोटाळ्यातला एकही कागद हा खरा नाही आहे. ज्याची गॅरंटी म्हणून द्यायला सांगितली होती 125 कोटी रुपयाची गॅरंटी दिली आहे केशरियाजी कॅपिटल नावाच्या कंपनीने. त्या केशरियाजी कॅपिटलच्या अकाउंटमध्ये फक्त 150 रुपये आहेत आणि त्यांनी 125 कोटी रुपयाची गॅरंटी दिलेली आहे. अकाउंटला किती रुपये आहेत तुम्ही आजही ऑडिट तपासू शकता. 150 रुपये. याला सगळ्यांना वरद हस्त कोणाचं आहे? आजही पोलिसांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लिखित दिलेलं आहे, चौकशी करा. ज्यांनी तक्रार केली आहे त्याचं स्टेटमेंट झालेलं आहे, सगळं झालं. FIR नोंदवतो म्हणून सांगितलं आणि अजूनही त्याला खेटे घालायला होतात. मला माहित नाही पोलिसांवर कोणाचा दबाव आहे. आता एवढ्या मोठ्या बातम्या आल्या तरी पोलीस काय हालायला तयार नाही. हा यामध्ये 32 आमदारांचं सहीचं पत्र माननीय देवेंद्र फडणवीसजींना दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसजींनी त्याच्यावरती त्वरित कारवाई करा असं लिहून दिलेलं आहे. तरीही पोलिसांनी का अजून कारवाई केली नाही हे गुपित काही कळत नाही. मला असं म्हणायचं नाही पोलीस सामील आहेत की नाही, पण संशयाचं वातावरण तयार होतच आहे. 2000 कोटी रुपयाचा घोटाळा, 2000 कोटी रुपयाचा ठाण्याच्या मुख्य शहरामध्ये आणि सगळं शांत अलबेल आहे. असं आहे की कारवाई होत नाही म्हटल्यावर तुम्ही काही तर्क बांधू शकता. कारवाई झाली असते तर तर्क बांधता आले नसते. तर ज्या अर्थी कारवाई होत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कारवाई होत नाही, त्या अर्थी कुठेतरी पाणी मुरतच आहे. बहुत ही गलत है, ये भारत की संस्कृति नहीं है. विक्रम मिस्त्री को ट्रोल कर रहे हैं लेकिन उनके बेटी को भी ट्रोल कर रहे हैं. ये भारत की संस्कृति है क्या? हम क्या करने जा रहे हैं? भारत की भूमिका दुनिया के सामने रखने वाले IAS ऑफिसर को इस प्रकार से उसकी निंदा करना, उस प्रकार से उसके साथ गिरौनी हरकत करना, ये भारत की संस्कृति को शोभा नहीं देता है. ये बहुत ही गलत काम है और ये एक ही समूह कर रहा है. वो समूह कौन से स्कूल से आया है ये सबको मालूम है. तो गँगरेप येऊरला झाला. तो बंगला आजपर्यंत का तोडला नाही? इल्लीगल बंगला आहे, का तोडला नाही? 2 बंगल्यामध्ये 2 रेप झाले, का तोडला नाही? कसं काय लोक ती वरती गेली होती? येऊर मधील जे वातावरण आहे त्या वातावरणाला जबाबदार कोण? रात्री तिथे लोक सोडलीच कशी जातात? हे सगळे प्रश्न विचारून सदी आज सुद्धा संध्याकाळी परत पोलीस त्यांना परवानगी देत. 500 रुपयामध्ये रेप करण्याची परमिशन आहे. नाही, माझं नताशाशी माझं काही हे नाही. प्रश्न एवढाच आहे की एवढं अनधिकृत चालू असताना पोलिसांच्या डोळ्यासमोर, फॉरेस्ट ऑफिशियल्सच्या डोळ्यासमोर माझा साधा प्रश्न आहे. एक्साइज डिपार्टमेंटला साधा प्रश्न आहे की संजय नांदणी नॅशनल पार्कमध्ये तुम्ही दारूचं लायसन्स देताच कसं? ह्याचं उत्तर मला सेक्रेटरी एक्साइज आणि एक्साइज मिनिस्टर यांनी द्यावं. कसं काय दिलं तुम्ही परमिशन?
अनधिकृत बांधकामामध्ये बारचं लायसन्स, दारूचं लायसन्स देऊ नये असा कायदा असताना तुम्ही कशी काय लायसन्सेस देतात? आणि तुम्हाला हायकोर्टाने बंदी आदेश दिलेत की तुम्हाला 2 हॉटेल सोडून, एक एक्झॉटिका आणि एक गोल्डन स्वॅन, या 2 हॉटेल सोडून कोणीही वरती जाता कामा नाही 6 नंतर. कारण का जो नॅशनल सँक्च्युरीचा म्हणजे राष्ट्रीय उद्यानाचा जो वेळ आहे, सकाळी अमुक ते संध्याकाळी अमुक, म्हणजे 6 ते 6 माझ्या अंदाजाने आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वरती जाता येत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आवाजाची बंदी आहे, ध्वनी प्रदूषणाचं आहे. हे सगळे कायदे धुळीला मिळून येऊरला पाहिजे ते नंगानाच करत असतात. दोनों पवार एक साथ आए थे आज वो ऐसे वो शोभा रहते हैं, उसमें क्या बड़ी बात है.